मालवणच्या राजकोट किल्ल्यावर काल ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार राडा झालेला। नारायण राणे देखील किल्ल्यावर हजर होते। कालच्या राड्याबद्दल राणेंनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे। बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत होते, त्यामुळे ठाकरे आडनावावर माझा रोष हा असू शकत नाही। मात्र उद्धव ठाकरेंची आपल्या समोर यायची हिम्मत नाहीये, त्यांनी समोर येऊन दाखवावंच असं आव्हान आता राणेंनी दिलंय। राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे माझ्यासोबत आहेत। सर, काल जी काही घटना किल्ल्यावरती घडली, पण त्यानंतर वैभव नाईकांनी असं एक पत्र दिलंय की श्रीधर नाईक यांच्या हत्या प्रकरणामध्ये नारायण राणे 13व्या आरोपी होती, त्यांच्यावरती 1 नंबरचा होतो मी, त्याला माहित नाही, त्यानं 1 नंबर। शिवसेना वाढली ना त्याला कारण आमच्यासारखे सैनिक होते म्हणून। महाराजांबद्दल अभिमान नाही, मी दैवत मानतो महाराजांना, आणि म्हणून ज्या कळलं ना सगळं सोडून मी सिंधुदुर्गात आलो आणि डायरेक्ट गेलो, घरी जेवायला नाही गेलो, आणि पाहिलं आणि लगेच नेव्हीपासून मंत्र्यांपासून सगळ्यांशी बोललो। मी काय करता येईल, नुसती टीका करून नाही बसलो। पुतळा उभारणीसाठी आता नारायण राणे नेमका कशा पद्धतीने पुढाकार घेणार आहेत? पुढाकारच घेतला, ते थांबलो नाही आहे मी, काम चालू झालं आहे। मी स्थानिक खासदार आहे, सत्तेतला एक नेता आहे, त्यामुळे पुतळा लवकरात लवकर तयार व्हावा आणि उभारला जावा यासाठी प्रयत्न चालू केले। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।